तर काय काय भावानं आपण आलेलो आहोत बघा आज आमच्या कंपनीमध्ये. आणि आज आपण बघायला मशिन्या चालू कसं करतात. तर हे बघा हे आमचे मशिन्या चालू करत आहेत. काय काय हे बघा हे आमचे मास्टर आहेत आणि त्याने आता जरासं मशीन थंड पडल्यामुळे हेअर ड्रायरनं गरम हवा मारून चालू करायला लागते. पहिला हे बघा खाली पॅनल असते, ते पॅनल वर करायचं आणि इथं वरती छोटं एक बटन असते बघा, इथं हिरो आलं, या बटनला क्लिक करून चालू करायचं. आणि मशिनीबद्दल सांगायला गेलं तुम्हाला तर हे बघा ह्याला म्हणतात रेड. सगळ्यात पहिल्यापासून सांगतो तुम्हाला, एकच मिनिट सांगतो. हे बघा आमच्या कामावरची रुपेश आहे, लय दिवस झाले कामावर नव्हते, आता कालपासून आलाय बघा यो भाऊ. तर पहिला बघा हा असा धागा असतोय बघा, हे असा धागा असतोय म्हणजे एक बीम असते. हा बीम म्हणजे पूर्ण ह्याला एक बीम म्हणतात. हे जे गोल राऊंड आहे ना याला बीम म्हणतात. याला पूर्ण धागा असा गुंडाळलेला असतो. मग तिथून पुढे इथं ड्रॉपिनमधून घालतात, त्याला ड्रॉपिन म्हणतात. मग ड्रॉपिनमध्ये पुढे घेऊन हे जे फ्रेम असतात याला फ्रेम म्हणतात. आणि त्या फ्रेमला ते जे अडकवल्यात त्याला जाळ्या म्हणतात. म्हणजे जास्त करून वय किंवा जाळ्या, वय पण म्हणू शकतो त्याला, हो काय, वय किंवा जाळ्या पण म्हणू शकता याला. आणि हे बघा हे जे छोटं दिसतंय ना, छोटासा होल, हे छोटासा होल आहे ना, तर त्यामधनं पास करून घ्यायची असते तार. आणि ज्यानुसार आपल्या कापडाची डिझाईन आहे त्यानुसार हे कापड आपण इथं लावू शकतो. आता तुम्ही असलं जास्त आपल्या इंडियामध्ये कुठं कापड बघितलं नसाल, कारण हे जे कापड आहे तर ते बाहेर जाते. कुठं जापनीज कापड आहे, जापानमध्ये जाते हे कापड. आणि आपल्या कामावर जास्त करून असलीच क्वालिटी आहे बघा, हे असली, याला ज्यूट क्वालिटी म्हणतात, असलीच क्वालिटी आहे. चुकूनच एखादं दुसरं डिझाईन वेगळे असते, नाहीतर जास्त करून असली ज्यूटच आहे. हो का, तुम्ही ही पण बघू शकता, ही जरा डिझाईन वेगळे, ही इथले इंडियामधले. आणि बाकी तुम्हाला तसलं ज्यूटसारखं दिसतंय ना, ते सगळं बाहेरच्या देशातलं आहे. बाहेरच्या देशात माल इम्पोर्ट एक्सपोर्ट होते हा. आणि याला ॲक्युमीटर म्हणतात बघा, याला ॲक्युमीटर म्हणतात. म्हणजे धागा गुंडाळते म्हणजे, आणि तिकडनं डायरेक्ट इथं म्हणजे बरोबर एकदम ॲक्युरेट, म्हणजे कुठेही लूज न जाता, कुठेही एकदम लय पुढं न जाता, म्हणजे हा धागा बघायला तर लास्ट एंडिंग होते या धागा एकदम पूर्ण इथंपर्यंत टच होऊन एकदम स्टॉप होण्यासाठी इथं बघा पाठीमागं इथं हे लावलेलं असते, टाईट केलेलं असते, इथं टाईट केलेलं असते त्या हिशोबानं धागा बरोबर कापडाला जॉईन व्हायला एकदम बरोबर टाईटमध्ये. आणि हे बघा आमच्या कामावरचे छोटे डॉन, हे कॉलेज करत करत पोरगे शिकते बघा. तर असं पार्ट टाईम जॉब करणारे पण खूप जण आहेत, कारण आता 8 तास काम करतात व्ह्यूवरचं. पार्ट टाईम जॉब करणारे पण खूप जण आहेत इथं. आणि ह्याला आता हे पाठीमागून जे धागा येतोय तो इथं पुढे येते. म्हणजे आता ह्याला इचलकरंजी भाषेमध्ये जास्त करून तारच म्हणते त्याला, धागा तर काय म्हणत नाही, याला तार म्हणतात. आणि हे जे आहे ह्या धाग्याला तर याला सूत म्हणतात. म्हणजे ह्याच धाग्याला नाही तर बाकीचे दुसरे पण धागे असतात, म्हणजे वाईट धागा असतो, कुठला पण धागा असो, असं जे ह्याला ॲक्युमीटरमध्ये लावतात ना तर त्याला सूत म्हणतात इचलकरंजीमध्ये. तर मग बाहेर पण कुठं तर म्हणत असतील सूत वगैरे. आणि हा जो आता पुढून धागा येतोय, म्हणजे हे धागे पुढे येतात, ते सगळे तार येतात पुढं या रेडमधून. पण इथून कसं जात असेल, म्हणजे असं एक पट्टा कसं जात असेल, तर हे बघा इथं एक हे आहे, एक मिनिट आढावा करून दाखवतो तुम्हाला मोबाईल. हे बघा हे जे ग्रिपर म्हणते त्याला, ग्रिपर आहे. इथून पूर्ण अशी पट्टी आहे बघा, लांब सडक ती पट्टी आहे ना, हे का इथं गोल आहे त्याच्या आतमध्ये. मला एकदम पद्धतशीर दाखवतो. हो का, गोल चक्र आहे. आणि ते चक्र जे आहे ना ते असं त्याला पुढे ढकलते, म्हणजे अशी सेटिंग लावलेली असते आपल्या त्या पॅनलमध्ये, आणि त्या सेटिंगनुसार ते पुढे ढकलते. हे बघा ते ग्रिपर पुढे ढकललं ना की पूर्ण इथं मध्येपर्यंत येते, इथं मध्येपर्यंत येते, लय पुढे जात नाही, पूर्ण क्रॉस करत नाही तिकडं, तर इथं मध्येपर्यंत येते. ते धागा घेऊन येते मध्येपर्यंत.
ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो कसं येते ते चालू केल्यानंतर मशीन. आणि हे जे आहे ना हे ग्रिपर, हे ह्या साईडचं ग्रिपर म्हणजे ते पण ग्रिपर आणि हे पण ग्रिपरच आहे. ते ग्रिपर धागा घेऊन येते तिकडून इथं मध्येपर्यंत. हो का, इथं मध्येपर्यंत धागा घेऊन येते. आणि हा ग्रिपर आहे ना, हा वाला ग्रिपर, हा ग्रिपर पूर्ण तिकडे जातो मध्येपर्यंत, जिथंपर्यंत मध्ये आला आहे तिथंपर्यंत जातो आणि तिथून धागा त्याच्याकडून वडून घेऊन येते एकदम पद्धतशीर टाईटमध्ये. नाहीतर असं लूज पीक पडते, म्हणजे लूज धागा होते. तुम्हाला दाखवतो एका ठिकाणी कसं लूज होतं आहे. जर बरोबर सेटिंग नाही लागली तर एका ठिकाणी एका मशीनचं आहे, तुम्हाला दाखवतो. एकच मिनिट हां. हां हे बघा, हे कापड खराब आले बघा. जरा एक मिनिट, म्हणजे पूर्ण नाही पण बऱ्यापैकी जरा खराब आलेलं आहे. पुढे तर काय तर ग्रिपरची सेटिंग चुकली असणार किंवा काय ना काय तर झालेलं असते, त्यामुळे कापड खराब आलं आहे. असे छोटे छोटे लूज पीक यायला नको, म्हणजे ह्याला लूज पीक म्हणतात. म्हणजे वरती गोळे आल्यासारखं येतात ना, आपण शर्टाला कसे आपल्या कसं गोळे येतात वरती, म्हणजे हे गोळे नाही, सेम नाही पण त्यातलाच प्रकार आहे. धागा घेऊन जाताना एकदम टाईटमध्ये जात नाही तर कुठं तर मध्ये लूज सोडतंय, असा आहे ते भाग. तर त्यामुळं ग्रिपरनं बरोबर हे करावं लागते. आणि साईडला वेस्टेज यासाठी लावतात कारण हे धागा घेऊन जाते तर पूर्णपणे नीट एकदम ॲक्युरेट कट होत नाही ना. हे बघा असं कट होतं आहे, परत एक छोटा एक मोठं असं कट होत असते. तर मग त्यासाठी हा कटर लावलेला असतो बघा इथं. हे कटर लावलं ना तर पद्धतशीर एका लाईनीनं कट होत जाते बघा. हे सगळं एका लाईनीनं कट झाले का चांगलं पद्धतशीर कट होत जाते बघा. तर मास्टरने पॅनल सगळं चालू करून दिलेलं आहे. हे बघा, हे जे वरती आहे ना, हे एक मिनिट, ह्याला बर्गर म्हणतात. आणि हे सगळे कार्ड आहेत बघा. ह्याला कार्ड म्हणतात, या तिन्हीला पण कार्ड म्हणतात, त्याला पण कार्ड म्हणतात. आणि ह्याला बर्गर म्हणतात बघा. ह्याला बर्गर 2 आहेत, एक ते एक आहे आणि एक इथे एक आहे. म्हणजे ज्या प्रकारे मशीनला लोड द्यायचा त्या प्रकारे बर्गर लावतात.